खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी घेतली सोनई इथल्या जखमी तरुणाची भेट। खरात यांच्याकडून संजय वैरागरच्या तब्येतीची विचारपूस। बीएमसी निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला लागलेली ओहोटी वाढत जाणार। भाजपच्या केशव उपाध्यांची ठाकरेंच्या सेनेवर टीका, तर कट्टर शिवसैनिक हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत, उपाध्यांचं वक्तव्य। कबुतरांच्या मुद्द्यांवरून फडणवीसांनी बैठक घेतली। बैठकीत सर्व गोष्टी त्यांना समजावल्यात। कबुतरखान्याचा विषय आता वाढवला नाही पाहिजे, मंगलप्रभात लोढा यांची माहिती। 2 नोव्हेंबरला अंतरवालीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बैठक। शेतकरी संघटनेचे नेते तज्ञ अभ्यासकांसोबत बैठक घेणार। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ऐतिहासिक लढाई असणार, मनोज जरांगेंची माहिती। 12वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी आता 3 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। विलंब शुल्कासह हे अर्ज सादर करावे लागणार। परीक्षा शुल्क मंडळाकडे जमा करण्यासाठी 7 नोव्हेंबरपर्यंतची मुदत। 10वीचे अर्ज भरण्यासाठी 27 ऑक्टोबरपर्यंत मुदत। आरटीओ कर्मचाऱ्यांचं 27 ऑक्टोबरपासून साखळी उपोषण। परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी नवीन आकृती बंधाला सरकारची मंजुरी। मात्र 2 वर्षांनंतर सुद्धा प्रक्रिया रखडली। परिवहन मंत्री सरनाईक यांच्या बैठकीतही तोडगा नाही। फटाक्यांच्या आतिषबाजीवर निर्बंध धोरण आखण्यासाठी आता ऑनलाईन याचिका। एका पर्यावरणवादी संस्थेकडून कोर्टात धाव। रात्री 10 वाजेनंतर फटाके फोडण्यावर बंदी घालावी, तसंच फटाके केवळ सणापुरते मर्यादित ठेवण्याची मागणी। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या माजी व्यवस्थापकाला दिलासा नाहीच। कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचं प्रकरण। गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बँकेच्या माजी व्यवस्थापकाला दिलासा देण्यास मुंबईच्या किल्ला कोर्टाचा नकार। म्हाडाच्या वांद्रे पूर्व इथल्या म्हाडा भवन मुख्यालयामध्ये कार्यरत 164 अधिकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट। घाटकोपर, मुंबई सेंट्रल आणि सायन प्रतीक्षानगर तसंच सेवा निवासस्थानांचं दिवाळीच्या मुहूर्तावर वितरण। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 22 ठिकाणी चार्जिंग स्थानकं उभारणार, तर नागरिकांना विद्युत वाहनं चार्जिंग करण्याची सुविधा महापालिका उपलब्ध करून देणार। खासगी कंपनीला काम देण्याची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात। पुणे महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता पदं आता भरली जाणार, तर निवड झालेल्या उमेदवारांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार। सुधारित जाहिरातीनुसार पदभरती करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय। रशिया युक्रेन युद्ध थांबत नसल्यामुळे ट्रम्प नाराज। ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून भारत आणि चीननं रशियाकडून तेल खरेदी कमी केली, अमेरिकेचा मोठा दावा। पावसामुळे मुंबईच्या हवेत सुधारणा। दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच मुंबईची हवा खालावली होती। मागील 2 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाळी वातावरण। छठपूजा आणि दिवाळीनिमित्त नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई स्पेशल ट्रेन चालणार। प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय। यामुळे नागरिकांचा प्रवास सोयीचा होणार। देशात आता सहकारी टॅक्सी सुरू होणार। देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा डिसेंबरमध्ये सुरू होणार। भारत टॅक्सी असं या टॅक्सीचं नाव असणार। केंद्र सरकारकडून युवा एआय ग्लोबल यूथ चॅलेंज आंतरराष्ट्रीय स्पर्धा जाहीर। भारतीय युवकांना एआय तंत्रज्ञानासाठी प्रोत्साहन मिळावं, यासाठी या उपक्रमाचं आयोजन। विद्यापीठ अनुदान आयोगाचं सर्व विद्यापीठांना पत्र। हिमालयाच्या क्षेत्रातील हिमनद्या वितळून झालेल्या हिमतलाव आणि इतर जलाशयांचं क्षेत्र वाढलं। 14 वर्षात 9% हे क्षेत्र वाढलं। केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातनं धक्कादायक आकडेवारी समोर।